मी नरसिंहपुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. कासोदा शहरात एका महिलेची तब्बल 47,630 रुपयांची रोकड चोरीला गेली, पण सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या चोरीचा तपास पुढे नेला आणि अखेर महिलेची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली. ही घटना 21 जुलै रोजी कासोदा शहरातील मराठी शाळेजवळ चेतन इलेक्ट्रॉनिक्स परिसरात घडली. सोनबर्डे येथील आशाबाई बाबूलाल देवरे यांनी कासोदा येथील सेंट्रल बँकेतून 47,630 रुपये काढले होते. याच दरम्यान चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात आशाबाईने पैशाची पिशवी दुकानासमोरील बाकड्यावर ठेवली आणि संधी साधून चोरट्यांनी पिशवी लंपास केली. काही वेळाने घरी लक्षात आल्यानंतर आशाबाईने थेट कासोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहिती मिळवली आणि तपासाची दिशा मध्य प्रदेशाकडे वळवली. तपासात निखिल सिसोदिया आणि आलोक सिसोदिया राहणार सासगडिया, जिल्हा रायगड, मध्य प्रदेश यांची ओळख निष्पन्न झाली. यानंतर कासोदा पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात पोहोचलं आणि आरोपीचा शोध घेतला. अखेर चोरीला गेलेले संपूर्ण 47,630 रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात आली. पोलिसांना यश आलं आणि पहा, ज्यांचे पैसे चोरीला गेले होते त्याच आशाबाईच्या हातात पोलिसांनी त्यांची संपूर्ण रक्कम पुन्हा दिली. पैसे परत मिळाल्यानंतर आशाबाईने भावुक झाली आणि त्यांनी कासोदा पोलिसांचे मनापासून आभार मानले. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिसांनी केलेल्या तपासाचं कौतुक करावे लागेल. महिलांसाठी एक महत्वाचा संदेश आहे. आपल्या घरातील आई बहीण बँकेतून पैसे काढून बाहेर पडतात, त्यामुळे मोठी रक्कम घेऊन जाताना अनोळखी व्यक्तीच्या हालचालीकडे लक्ष ठेवा. पैशाची पिशवी कुठेही ठेवू नका आणि शक्य असल्यास विश्वासू व्यक्तीला सोबत घ्या. चोरटे अनेकदा लक्ष विचलित करून संधी साधतात, त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा. आणि चोरट्यासाठी या कारवाईतून एक स्पष्ट संदेश आहे. चोरी करून कितीही दूर पळालात, नाव बदललं, ठिकाण बदललं तरी पोलिसांच्या तपासापासून लपून जाणं सोपं नाही. सीसीटीव्ही तांत्रिक तपास आणि पोलिसांची माहितीची साखळी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. कासोदा पोलिसांनी केवळ आरोपीचा शोध घेतला नाही, तर एका महिलेच्या कष्टाची संपूर्ण रक्कम तिच्या हातात परत दिली. त्यामुळे या तत्पर आणि मेहनती तपासासाठी कासोदा पोलिसांचं मनापासून अभिनंदन. सावध नागरिक आणि तत्परता पोलीस यामुळे नागरिकांवर वचक निर्माण होतो. मी नरसिंहपुरे आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.